महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाचं शिवसागर जलाशय आता हळूहळू आटण्याच्या मार्गावर आहे असं चित्र दिसून येतंय। जलाशयातल्या पाणी साठ्यात मोठी घट झाल्यामुळे या भागातल्या पर्यटनावर सुद्धा त्याचा परिणाम झालाय। 105 टीएमसी क्षमतेच्या या धरणात सध्या फक्त 26 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। धरणाच्या जलाशयाचं पात्र उघडं पडल्यामुळे धरणात बुडालेली जुनी मंदिरं, बाजारपेठा यांचे अवशेष दिसायला लागलेत। पावसाळ्याला आणखी 1 महिना बाकी असल्याने काटकसरीने पाणी वापरायचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। आता सध्या उन्हाचा तडाखा पाहायला मिळते आणि राज्याबरोबर सातारा जिल्ह्याला देखील उन्हाचा तीव्र फटका बसताना पाहायला मिळते। मी सध्या उभा आहे कोयनेच्याच बॅक वॉटर मध्ये, म्हणजेच शिवसागर जलाशय, बामनोली येथील हा शिवसागर जलाशय आहे। आपण बघू शकता यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पातळी देखील घट झालेली। सातारा जिल्ह्यातील एकूण जी काही धरणं आहेत त्याच्यामध्ये देखील पाणी पातळी घट झाल्याचं पाहायला मिळते। मात्र यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बामनोलीतील जो कोयना बॅक वॉटर आहे, शिवसागर जलाशय आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात आता पाणी पातळी घटल्याचं चित्र पाहायला मिळते। जेव्हा हे धरण बांधलं गेलं तेव्हा या बामनोली भागातील गावांचं पुनर्वसन करण्यात आलं आणि पुनर्वसन झाल्यानंतर जी काही मंदिरं होती ती देखील आता पाणी पातळीत घट झाल्यानंतर शिवसागर जलाशय हा उघड्या पडल्यानंतर आपल्याला बघू शकता ही जी काही प्राचीन काळातील मंदिरं होती धरण झाल्यानंतर ती देखील आता दिसू लागलेली आहेत। एकंदरीतच बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता या संपूर्ण पाणी पातळीत घट झाल्याने पर्यटनावर देखील आता मोठा परिणाम होताना पाहायला मिळते। एकंदरीत बघायला गेलं तर बोटी देखील आता आपण बघू शकता पाण्याच्या कडेला लावलेल्या आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणात या पर्यटनासह नागरिकांचा देखील पाण्याचा प्रश्न मोठा या भागातील जाणवू लागलेला आहे। एकंदरीत बघायला गेलं तर लवकरात लवकर पाऊस पडावा अशी देखील अपेक्षा आता शेतकरी वर्ग आपल्याला करताना पाहायला मिळते। एकंदरीत बघायला गेलं तर कधी पाऊस येतोय आणि पावसाला कधी सुरुवात जाते आणि हे आपलं धरण पुन्हा एकदा कधी भरतंय हे देखील पाहणं आता महत्वाचं आहे। कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।